भरामध्ये सगळ्या लोकांना दोन मोठ्या सुट्ट्या असतात, एक मे महिन्याची आणि एक दिवाळीच्या कालावधीमध्ये. मग आम्ही महोत्सव त्याच कालावधीमध्ये कसे काय कुठल्या संकल्पनेवर आधारित भरवता येते. तर काजव्यांचा कालावधी असतो तो तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक मृग नक्षत्र सुरू व्हायच्या आधी जो काही वळीवाचा पाऊस सुरू त्यावेळी ते काजवे येतात. बरोबर. आणि फुलपाखरांचं हे साधारण हे दिवाळीच्या कालावधीमध्ये त्यांचं हे व्हायचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. तर मग आम्ही त्या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून की पर्यटक येऊ शकतील अशा वेळी काय करता येईल. तर इथं खूप साऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती सुद्धा ह्या परिसरामध्ये आहेत किंवा फुलपाखरांना अजून चांगल्या पद्धतीचं त्यांना हे करण्यासाठी मग आम्ही काय केलं होतं, एकदा फुलपाखरू महोत्सव आम्ही इथं घेतला होता. अच्छा. आणि फुलपाखरू महोत्सव घेऊन मग त्या फुलपाखरावर संशोधन करणारे, फुलपाखराची माहिती देणारे, विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यटकांच्यामध्ये त्याची जागृती तयार व्हावी, त्याच्याविषयी उत्सुकता तयार व्हावी, असे काही उपक्रम आम्ही तेव्हा घेतले. त्यानंतर मग इथं जो हत्तीमालमध्ये आमचा जो वन्यजीव विभागाचा परिसर आहे त्या ठिकाणी तो मग फुलपाखरू उद्यान वन्यजीव विभागाकडून नंतर डेव्हलप झालं. परंतु झालं काय की ते ज्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला पाहिजे होतं अजून ते परिपूर्ण, आता समजा काही इतर राज्यांमध्ये आहेत तशा पद्धतीची, ते परिपूर्ण व्हायला पाहिजे की जेणेकरून अजून त्याचा अधिवास वाढेल. तिथे त्या पद्धतीचे झाडं लावावी लागतील. ते झाडं लावल्यानंतर त्याला काही कॅनॉपी किंवा काही बंदिस्त काही थोड्या गोष्टी कराव्या लागतील. पूर्ण बंदिस्त म्हणणार नाही, पण काही सुरक्षेच्या दृष्टीने नव्हे, त्यांना त्यांचा अधिवास वाढण्यासाठी जे काय हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. ते अजून तशा पद्धतीने परिपूर्ण झालेलं नाही. परंतु तो भविष्यामध्ये आमची त्यावर एक हे असणार आहे की तो समजा चांगल्या पद्धतीचं फुलपाखरू उद्यान झालं, अजून अधिक चांगल्या पद्धतीचं, तर आलेल्या पर्यटकांचं ते एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरू शकेल.